माणिकराव कोकाटेंसंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते। नाशिक पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीच्या सध्या जी चाचणी सुरू आहे त्या चाचणीबद्दल ते माहिती घेऊन अटकेसंदर्भातला निर्णय घेतला जाईल। नाशिक पोलीस सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समजतंय। एंजिओग्राफी झाल्यानंतर अटकेबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं देखील काही वेळापूर्वीच समजलं होतं। माणिकराव कोकाटेंवर गेल्या अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे। विरोधकांकडून देखील अनेक विषयांवर त्यांच्यावर आरोप करण्यात येत होते। सध्या जमीन घोटाळा प्रकरणात ते चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत। वैद्यकीय अहवालानंतर अटकेची कारवाई होणार असं बोललं जात आहे। माणिकराव कोकाटेंना जेल होणार की त्यांची सुटका होणार याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। नाशिक पोलीस सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात कोकाटेंवर एंजिओग्राफी पार पडणार आहे आणि वैद्यकीय अहवालानंतरच अटकेसंदर्भात पुढचा निर्णय घेतला जाईल असं देखील बोललं जात आहे। सध्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा देखील स्वीकार केलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, सध्याचं अपडेट काय आहे? त्यांची माणिकराव कोकाटेंची एंजिओग्राफी झाल्यानंतर अटकेची काय भूमिका असेल? नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक कधी कुठल्याही क्षणी होऊ शकते, कारण की त्यांनी सध्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी संदर्भामध्ये आहे त्या टेस्ट सध्या सुरू असल्याचं सांगितलं जातं। तर दुसरीकडे हायकोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये आहे ती या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती सुनावणी पार पडताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याच दुसरीकडे राज्यपालांनी देखील माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आहे तो मंजूर करून घेतलेला पाहायला मिळतो। त्यामुळे निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। थेट जाऊयात लीलावती हॉस्पिटल बाहेर आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, अधिकची काय माहिती द्याल? सध्याचं अपडेट काय आहे? नाशिक पोलिसांची टीम आता पुन्हा एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे। काल रात्रीच खरं तर नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले होते। माणिकराव कोकाटेंवर नेमके काय उपचार केले जातात याची माहिती घेतलेली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचे गार्ड्स त्या ठिकाणी कोकाटेंच्या रूम बाहेर तैनात करण्यात आलेले होते आणि आज माणिकराव कोकाटेंवर एंजिओग्राफी केली जाते आणि या एंजिओग्राफीचा अहवाल रिपोर्ट नेमका काय येतो आहे हे पाहण्यासाठी आणि अधिकची माहिती घेण्यासाठी आता नाशिक पोलीस ची टीम पुन्हा एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे। पोलीस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात आणि आतमध्ये आता डॉक्टरांकडून नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा माहिती घेतली जाते की माणिकराव कोकाटे यांच्यावर जी एंजिओग्राफी टेस्ट केली जाते तिचा रिपोर्ट नेमका यायला किती वेळ लागणार आहे, नेमकं माणिकराव कोकाटे यांची आत्ताची प्रकृती नेमकी कशी आहे या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडून आता माहिती घेतली जाते। जर एंजिओग्राफीचा अहवाल जो आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर आहे आणि प्रवास करण्यासाठी फिट आहे असा जर अहवाल आला तर मात्र नाशिक पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांना ताबडतोब अटक केली जाईल आणि इथून नाशिकच्या कोर्टामध्ये त्यांना नेलं जाईल अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया जी आहे त्याची तयारी नाशिक पोलिसांनी केलेली आहे। मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या एंजिओग्राफीचा अहवाल नेमका काय येतोय याकडे खरं तर आता धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय आज कोकाटेंच्या अटकेसंदर्भातला निर्णय होणार आहे। वैद्यकीय अहवालानंतरच हा निर्णय घेतला जाईल। सध्या नाशिक पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत।